व्हिडिओ नाही टाकले. बाई गो किती छान आंबे आहे गो तुमच्या वावरातले का सोनू? हां बापरे मस्त आहे. तर ह्या आंब्यापासून काय बनवलं आहे मी तर हे बघूच आपण. तर आज मी इथे 3 चम्मच तांदूळ आणि काजू भिजू घातले होते दुधात. ते कशासाठी आहे दिसेलच तुम्हाला समोर. आणि मी माझ्या आईकडे आलेली आहे. आई आणि माझी बहीण सोनू दोघी एकाच गावात असतात. तर मी आता सध्या तिच्या घरी आलेली आहे आणि इथे आमच्यासाठी बनत आहे चहा. चहाची वेळ झाली होती तर तिने आधी चहा बनवला. आम्ही मस्त चहा घेतला आणि मी हे जे गॅस ओट्यावर बसून चहा पिण्याचं ट्राय केलेलं आहे ते तुम्ही नका ट्राय करू. आणि तिच्याकडचं पाणी पिण्याचं मडकं बघा किती छान आहे, कलरफुल अट्रॅक्टिव्ह असं. 2 दिवस झाले मी गावाकडे आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करून टाकणं झालंच नाही. त्यामुळे आज रेसिपीचा व्हिडिओ शूट करून टाकायचा प्लॅन होता माझा. आम्ही तेच करत होतो. तेवढ्यात हे दोघं मनस्वी आणि अद्विक झोपून होते पण ते उठले आणि मी जिथे गेली तिथे वैभव तर माझ्या मागे पाहिजेच. आम्ही दोघीही कुठे असलो की तो येतेच मागे मागे आमच्या. तो एवढा मोठा झाला पण लहानपणी जसा आमच्या मागे असायचा तसा अजूनही आम्ही कुठे गेलो की मागे मागे राहतो. पण एकदम नाही, काही वेळच राहतो. का करते ग? हां सगळे देव काढून ठेवले. एवढे दिवस झाले पण अजूनही व्हिडिओमध्ये यायला दोघंही लाजतात. पण होईल हळूहळू सवय. आणि आज आंब्यापासून कोणती रेसिपी बनवली तर आंब्याची चटणी बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्याल. आणि सोबतच आईस्क्रीमच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा शूट केलेला आहे, तो सुद्धा लवकरच येईल. आणि ते झाल्यानंतर गॅस ओट्यावर एवढा सगळा पसारा झाला. हा जास्त पसारा नाही आहे कारण सोनू मधामधात उचलत होती सारखी. आणि हे बघा इथे चटणीसुद्धा रेडी झालेली होती. ती चटणी बनवून मी इकडे आईकडे घेऊन आली आणि सोनूची इथे साफसफाई चाललेली होती. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.